नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी आज आपण मराठी, इतिहास, भूगोल आणि परिसर अभ्यास या विषयांचे एकत्रित स्वरूपाचे एकूण 60 प्रश्न पाहणार आहोत। या प्रश्नांचा उपयोग तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी होणार आहे, कारण यामधले काही प्रश्न हे प्रीवियस क्वेश्चन असणार आहे। म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास, प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करा। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे पुणे या ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे? तर मुंबई विद्यापीठाची स्थापना ही 1857 या साली झाली आहे, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मधुमक्षिका पालनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी महाबळेश्वर हे ठिकाण प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब ही महाराष्ट्र पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी पर्वत रांग आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 महादेव डोंगर रांग। तर पुढचा प्रश्न आहे, नरनाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अकोला। अकोला या ठिकाणी काय आहे? नरनाळा पक्षी अभयारण्य आहे, अहमदनगर जिल्ह्यामध्ये। प्रश्न आहे, ज्ञानगंगा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ज्ञानगंगा अभयारण्य हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ कोणत्या ठिकाणी आहे? तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळ पुणे या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे। पुढचा प्रश्न आहे, सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? तर सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव खंडाळा या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आहे, वेम्बनाड हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर वेम्बनाड हे सरोवर केरळ या राज्यामध्ये आहे, परीक्षेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे हा। पुढचा प्रश्न आहे, चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली? तर चहाची लागवड ही सर्वात प्रथम आसाम या राज्यामध्ये झाली, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर परीक्षेमध्ये प्रश्न हा येऊन गेलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, ग्रँड ट्रॅक मार्ग कोणत्या शहराला जोडला जातो? तर दिल्ली ते कोलकाता या शहराला हा मार्ग जोडला जातो। पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांच्या संबंधीचे कलम कोणते आहे? तर आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता या संबंधीचे कलम 51 आहे। पुढचा प्रश्न आहे, परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर परराष्ट्र धोरण हा विषय केंद्रीय सूचीमध्ये येतो, पर्याय क्रमांक 1। प्रश्न आहे, 100% साक्षरता गाठणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर 100% साक्षरता गाठणारा भारतातील पहिला जिल्हा हा एर्नाकुलम आहे। तर एर्नाकुलम हा जिल्हा केरळ या राज्यामधला आहे। पुढचा प्रश्न आहे, टिहरी हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर टिहरी हा प्रकल्प उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, अंदमान व निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? तर अंदमान व निकोबार या बेटाची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर। नंतर मराठी व्याकरणाचे काही प्रश्न आहेत। तर रणांगण या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर रणांगण या कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर आहे। पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, बालकवी कोणत्या कवीला म्हटले जाते? तर बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हटले जाते। पुढचा प्रश्न आहे, रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे समुद्र। पुढचा प्रश्न आहे, रामूने अभ्यास केला काय? तर अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे। तर अधोरेखित केलेला शब्द आहे रामू। तर रामू या शब्दाला ने ही काय लागलेली आहे? विभक्ती लागलेली आहे, आणि ने ही तृतीयाची विभक्ती आहे, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन वाक्याचा काळ ओळखायचा आहे। तर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत जाईन या वाक्याचा काळ आहे रीती भविष्यकाळ, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न आहे, मुंबईचे घरे लहान कबुतराच्या खुराड्यासारखी या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा अलंकार आलेला आहे? तर या वाक्यामध्ये उपमा अलंकार आहे, पर्याय क्रमांक 3। तर कोणत्याही वाक्यामध्ये किंवा काव्यपंक्तीमध्ये जर सारखी, सम यासारखी जर शब्द आले असेल तर त्यावरून तो कोणता अलंकार असतो? तर उपमा अलंकार असतो।
पुढचा प्रश्न आहे, पुढील विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर यामध्ये आदर, अनादर, आळस, उत्साह, गुण, अवगुण हे काय आहेत, बरोबर आहे. पण उच्च आणि वरिष्ठ ही जोडी काय आहे, चुकीची आहे. म्हणून प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यावर कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात. तर वाक्याचा अर्थ पूर्ण झाल्यावरती पूर्णविराम या चिन्हाचा वापर करतात. पुढचा प्रश्न आहे, भाषिक संदेशाच्या दृष्टीने टिंबटिंब महत्त्वाचे असते. तर भाषिक संदेशाच्या दृष्टीने वाक्य हे महत्त्वाचं असतं. पुढचा प्रश्न आहे, यथाक्रम या शब्दांमध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. तर यथाक्रम या शब्दामध्ये अव्ययीभाव समास आहे, कारण यामध्ये पहिलं पद हे महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, अल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामध्ये आहे. तर अल्प्स या पर्वतरांगा युरोप खंडामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे. तर भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश हा लक्षद्वीप आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, लावारस पासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात. तर लावारस पासून बनलेल्या खडकांना अग्निजन्य खडक म्हणतात. प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वाररेषा कोठे आहे. तर आंतरराष्ट्रीय वाररेषा ही 180 अंश रेखावृत्तावरती आहे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, सालार जंग म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे. तर सालार जंग म्युझियम हे हैदराबाद या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात. तर मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये आम्रसरी म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे. तर भारताची पहिली अणुभट्टी ही अप्सरा आहे. पुढचा प्रश्न आहे, विदर्भामध्ये कोणत्या नदीचे खोरे आढळतात. तर विदर्भामध्ये वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांचे खोरे आढळते. पुढचा प्रश्न आहे, अस्पृश्यता निवारण संबंधित भारतीय राज्यघटनेमधील कोणते कलम आहे. तर अस्पृश्यता निवारण संबंधित कलम 17 हे राज्यघटनेतील कलम आहे. पंचमढी थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. तर पंचमढी थंड हवेचे ठिकाण हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य कोण होते. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य हे रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे होते. पुढचा प्रश्न आहे, आनंदवन ही कुष्ठरुग्णांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे. तर आनंदवन ही कुष्ठरुग्णांसाठी काम करणारी संस्था चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे. तर म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे. तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती हे भ्रशमूलक उद्रेक यामुळे झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे. तर नेहमी परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. तर शारदा सदन या संस्थेची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली आहे. पुढचा प्रश्न आहे, सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर सुवर्णदुर्ग किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये श्वेतक्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. तर भारतामध्ये श्वेतक्रांतीचे जनक हे डॉक्टर वर्गीस कुरियन आहेत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली असे म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बंगलोर. पुढचा प्रश्न आहे, वसंतराव नाईक समितीने कोणत्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिले होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हा परिषद. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. प्रश्न आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.